इकडे डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनी रिएक्टर ब्लास्ट प्रकरणामध्ये कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवरती दाखल करण्यात आलेला आहे, पुढची कारवाई नेमकी कशी असेल? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता ह्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांना शोधण्यात येईल। खरं म्हणजे ज्यावेळी ही कंपनी सुरू होती, म्हणजे काल दिवसभर कंपनी सुरू होती, त्यावेळी या आसपासच्या परिसरामध्ये अनेक लोक होती आणि या कंपनीमध्ये जो बॉयलर होता त्याला परवानगी देखील देण्यात आलेली नव्हती अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर या बॉयलरची परवानगी नव्हती तर हा बॉयलर या ठिकाणी काम करत होता, इकडे कसा आणला गेला आणि तो विनापरवाना चालत होता का असा आता प्रश्न निर्माण होतो। मग यामध्ये कोण कोण गुन्हेगार आहेत हे देखील शोधणं महत्त्वाचं आहे, ज्यांच्यामुळे इतक्या लोकांचा जीव गेलेला आहे हे देखील शोधणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळेच आता एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये, मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा जो गुन्हा तो दाखल झालेला आहे। यामध्ये प्रदीप मेहता जे कंपनीचे मालक आहेत त्यांच्या विरोधात आणि मलय प्रदीप मेहता अशा दोघांच्या विरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। ज्यांच्या नावाने ही कंपनी होती असे हे दोघ जण आहेत। आता हे प्रदीप मेहता आणि मलय मेहता यांचा शोध सुरू आहे, पोलीस सध्या शोध घेत आहेत आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरची पुढची जी कारवाई आहे एकूणच सर्चची ती आता सुरू करण्यात आलेली आहे आणि या दोघांचा शोध घेतल्याच्या नंतर त्यांना अटक देखील केली जाण्याची दाट शक्यता आहे, कारण की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा इथे दाखल झालेला आहे। आणि पोलिसांनी ही जी माहिती दिलेली आहे त्यानुसार अजून काही बेपत्ता लोक या ठिकाणी सापडू शकतात, त्याच्यामुळेच एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि त्याच्याच आधारे आता एनडीआरएफच्या टीमच्या आधारे इथे सर्च ऑपरेशन सुरू आहे का, त्यामुळे मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता ही पोलिसांकडून सांगण्यात येते आहे। मात्र गुन्हा दाखल झाला ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। बॉयलर देखील जो होता तो विनापरवाना होता, त्यामुळे तो देखील एक गुन्हा जो आहे तो दाखल होऊ शकतो, आणखीन काही कलम देखील वाढू शकतात। मात्र सध्या तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल, निश्चित अपडेट घेत राहू। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।